पंप सुद्धा रेडी करून ठेवलाय, फायर हाऊस पण आहे. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज ब्लॉग तुम्ही बघितला असेल की आम्ही रजाई पोर्टला होतो, कार्गो वगैरे डिस्चार्ज करून आता आम्ही निघालो. येऊन पोर्टवरनं निघून आता अँकर टाकलाय. अँकर याच्यासाठी टाकलाय कारण आमच्याकडे डिझेल सुद्धा नाही आहे जास्त आणि थोडं प्रोव्हिजन पण येणार आहे, म्हणून आम्ही येऊन अँकरवरती थांबलो. तर आता अँकरवरनं कधी परत कुठे जाणार ते अजूनपर्यंत आम्हाला नाही माहीत आहे. तर ते तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये की आम्ही कुठे जाणार आहे कुठे नाही. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याला आता नॉर्मली काही काम आहे इंजिन रूममध्ये ते करतं. तर मित्रांनो मी सध्या वॉचवरती आहे आणि वॉचवर आम्ही पोर्टवरनं आलो आणि अँकर टाकून पुन्हा थांबलो इथे अँकरवरती. तर मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. पूर्ण क्लायमेट क्लिअर आहे, नॉर्मली हवा आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. ही आपली शिप आहे, हे बंदराबाद इराणमधलं एक पोर्ट आहे आणि पूर्ण म्हणजे संपूर्ण शिप अँकरवरतीच आहे. म्हणजे ऑलमोस्ट शिप तर इथे अँकरवरतीच दिसतात. हे शिप आहेत. ॲक्च्युली जी शिप आहे ना त्या शिपला आम्ही MSC बोलत होतो आणि अजून एक ही मागे शिप आहे. तर MSC ती नाही आहे, MSC याच्या मागे ही आहे आणि ही त्यांच्या आर्मीची शिप आहे. चला इंजिनमध्ये जातो. लास्ट 1 तास बाकी आहे. फटाफट काय नॉर्मली काम आहे ते काम करून घेतो. चीफ इंजिनियरची परवानगी घेतली. ॲक्च्युली ते डिझेल टँकचं मॅन्युअल आहे तो ओपन करायचा आहे. तर पहिला चीफ इंजिनियर बोललेला मला ते ओपन करण्या अगोदर मला कॉल कर. मी कॉल करून इन्फॉर्म केला आहे. आता चीफ बोलला की फक्त तू ओपन करून पाईप वगैरे घे, रेडी करून ठेव आणि तुझा वॉच संपल्यानंतर तू निघून जा. दुसरा वॉचवाला येईल तो ते काम करेल. त्याला आपण ते पटापट करून घेतो आता काम. आणि इकडनं हा पाईप आहे आणि पंप सुद्धा आहे. तर तो पंप याच्यामध्ये टाकून जो जे दिसते तुम्हाला मॅन्युअल दुसरा त्या मॅन्युअलमधून मेन टँकमध्ये टाकायचा. तर त्याला आपण पहिला हे मॅन्युअल ओपन करूया. जनरेटर चालू असल्या कारणाने आवाज येत नाही.
पण करून झाला आपला. ऍक्च्युली पडता पडता वाचलो, काही सेफ्टी नव्हती तिथे, काही नाही. आता ठीक आहे. आता जातोय मेन टँक मध्ये तो पाईप आहे ना तो टाकायचा. तर पहिला आपल्याला मॅन्युअल मध्ये जावं लागेल. मॅन्युअल मधनं नंतर मध्ये ती टँक आहे. तर चला तिथे जाऊ आता आपण. मी बघतो, मला जर व्हिडिओ शूट करायला जमलं तर मी करेल, कारण एकटा असल्या कारणाने बघूया, ट्राय करतो मी तरी पण. तर याच्यामध्ये जायचं आपल्याला. याच्यामध्ये जाऊन परत वरती टँक आहे, त्या टँकवर वरती जायचं म्हणजे याच्यामध्ये. चला तर जाता आता हा पाईपचा एंड घेऊ. याच्यामध्ये जायचं आपल्याला, पुन्हा वरती जायचं. तर मी खालून वर आलेला आता टँकच्या वरती. ही टँक आहे आणि या टँकच्या मध्ये ते आपल्याला पाईप टाकायचा आहे. तर पाईप खेचून घेतो पहिला मी, लागेल तेवढा. त्याची पाईप मी ते लटकून ठेवलेला होता. पडू नको रे बाबा. ही डिझेलची टँक आहे आमची. टँक मध्ये आपण टाकला तरी नॉर्मली अजून थोडा खेचतो, म्हणजे नंतर काही हरकत नाही असं. नॉर्मली आपण टाकलाय तेवढा, तरी पुन्हा अजून थोडा घेतो खेचून. मध्ये टाकून दिला टँक मध्ये. इथे पंप सुद्धा रेडी करून ठेवलाय. फायर हाऊस पण आहे. त्याच्यामध्ये टाकायचं ते काम रिलीव्हरचं आहे आपल्या. तर गर्मीने हालत पूर्ण खराब झाला मित्रांनो. ऍक्च्युली त्या टँक मध्ये डिझेलची सुद्धा भरपूर म्हणजे स्मेल येत होता. अजून हालत खराब झाली, पण फटाफट निघालो, पाईप टाकला आणि आता वॉश तर संपलाय ऑलमोस्ट. रिलीव्हरचा वाट वेटिंग करतोय मी. रिलीव्हर आला की त्याला सांगेल आणि मग निघून जाईल मी. तर चला तुम्ही कंटिन्यू करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथपर्यंत आपण आपलं जे डेलीचं काम आहे म्हणजे पॅनल क्लिनिंग करायचं, ते क्लिनिंग करून घेऊन या. तर येईपर्यंत काम झालेलं आहे. आजचं वॉच समाप्त.